मुंबईतल्या विक्रोळीमध्ये 13 वर्षीय मुलीवर नराधमाकडून वारंवार अत्याचार केले गेलेले आहेत। खाऊचा आमिष दाखवून बेकरी मालकाने हे कृत्य केलंय। अत्याचारानंतर 13 वर्षीय मुलगी गरोदर सुद्धा राहिली। विक्रोळीमधली संतापजनक घटना आता समोर आली आहे। नराधम बेकरी मालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे आणि धमकावून मुलीवर अत्याचार केले गेले। आरोपी सलमान अखेर जेरबंद आहे। या संदर्भात आणखी माहिती देतात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। नंदकिशोर, नक्कीच पोक्सो अंतर्गत हा संपूर्ण आरोपीवरती गुन्हा दाखल झालेला आरोपी सध्या अटकेत आहे। मात्र ही संपूर्ण संतापजनक जी गोष्ट आहे ती म्हणावी लागेल। त्यानंतर पालक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। 13 वर्ष 8 महिने एवढंच हे जे वय आहे तेवढ्या वय चिमुरडीचं असताना आपल्याला पाहायला मिळतात की अशा या चिमुकलेवरती सातत्यानं जो बलात्कार आहे तो करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतात। पार्क साईड पोलीस ठाण्यात हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी नफीस अहमद म्हणजे अब्दुल रहमान उर्फ सलमान या 31 वर्षाचा खरं तर हा संपूर्ण नराधम आहे आणि त्याला सातत्यानं हा बलात्कार करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि तिला वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे बेकरी मागे असलेल्या त्यांच्या घरात नेऊन बलात्कार केला। बेकरीतले काही खाऊ जे आहे ते त्यानं दिलेलं होतं आणि त्याच्या आमिषानं जी लहान चिमुरडी होती ती सुद्धा बळी पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे संपूर्ण कृत्य केल्यानंतर तुला मारून टाकेल गप्प बस असं म्हणत मुलीला तो धमकी देण्याचे सुद्धा जो तक्रारीत म्हटण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक संतापजनक जी घटना आहे ती ही म्हणावी लागेल आणि आता या संदर्भात पार्क साईड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास जो आहे तो पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुलीची प्रकृती कशी आहे आणि तपास कुठपर्यंत गेलाय, कारवाई कशी होणार आहे? नक्कीच जी एक सफरचंद खाल्ल्यानंतर अचानक तिच्या पोटात जो आहे ते दुखू लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पालकांनी तात्काळ डॉक्टरकडे घेऊन गेलेले होते आणि डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचं समजलं आणि त्यानंतर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुलगी जी आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे, तिच्यावरती उपचार जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढचा संपूर्ण चौकशीचा भाग आहे ते पोलीस पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिच्यावरती विक्रोळीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। धक्कादायक। ठीक आहे, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नंदकिशोर। बातमी आहे मुंबईच्या विक्रोळीतून। विक्रोळी अत्याचाराचा पर्दाफाश कसा झाला आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। चिमुरडी अनेक वेळा आरोपीच्या बेकरीवर खाऊ घेण्यासाठी जायची। सध्या आरोपी अटकेत आहे। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे, त्याची चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे आणि मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं कळते। तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बेकरी चालकाकडून त्याच्या घरामध्ये नेऊन मुलीवर अत्याचार केले गेले, वारंवार अत्याचार केल्याचं कळत आहे आणि तुला मारून टाकेन गप्प बस असं म्हणत मुलीला तो धमकीही द्यायचा। काही दिवसांपूर्वी चिमुरडीने सफरचंद खाल्लं आणि तिच्या पोटामध्ये दुखू लागलं। पालकांनी डॉक्टरकडे नेल्यास ती गरोदर आहे असं समजलं। या मुलीला तात्काळ राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। आरोपी अटकेत आहे। या आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय।